डिटेक्टिव्ह प्रिया 2.0. माझा नवरा काही डिवोर्स देत नाही मला असं वाटतं मला ना उडवायला लागेल त्याला. अशा ज्या संस्था आहेत ज्या विवाह संबंधी काम करतात त्यांची काय जबाबदारी असू शकते? आणि मग जो एक जण बाहेर नाही पडू शकत त्याला ट्रॉमा होतो. मग मुलं बिंडोक असतात का मुली बिंडोक? दोन्ही. हीच माझी फ्रेंड आहे. किती दिवसात केलं तुम्ही सगळं हे? 4 दिवसात 4 डेज मध्ये. तुम्ही हिप्नोटाइज करता का? सो मग मी बायकोला डायरेक्ट नाही विचारलं कारण माझा फर्स्ट डाऊट बायकोवर असतो. डिटेक्टिव्ह म्हणून याला हायर करायचा किंवा नाही करायचा कसं चूज करतो तुम्ही? मुलींच्या साईडनी कायदे जे स्ट्रॉंग आहेत त्याचा पण मिसयूज मुली खूप करतायत. उद्योगपतीची एखादी केस जो खूप मोठा पैसेवाला मी तुम्हाला एखादी बॉलिवूड सांगू शकते. तर तो मुलगा म्हटला की तू मला 5 लाख रुपये दे आणि जोपर्यंत तुम्हाला 5 लाख देत नाही मी तुझ्या अंगाला हात नाही लावणार. असं झालंय का की केलंय मीच आणि मीच तुम्हाला अपॉइंट केलं? हे प्रोफेशन आपल्यासाठी नाही, फिमेलसाठी तर डेफिनेटली नाही आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. बरोबर 10 महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारी 19 याच वर्षी 19 जानेवारीला आपण एक एपिसोड केला होता डिटेक्टिव्ह प्रिया यांनी आणि तो एपिसोड खूप गाजला. लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्याला आल्या. अजूनही तो एपिसोड बघितला जातोय. खूप चांगल्या रिॲक्शन झाल्या आणि पॉडकास्टच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण अशा पद्धतीचं पॉडकास्टिंग केलं होतं की चेहरा दिसत नव्हता पण एक स्त्री डिटेक्टिव्ह प्रिया आपल्याला सांगत होत्या त्यांचा अनुभव. तर आता पुन्हा एकदा डिटेक्टिव्ह प्रिया आपल्यासमोर आलेल्या आहेत. मी तुमचं खूप स्वागत करतो प्रियाजी. थँक्यू. आणि तुम्ही वेळात वेळ देऊन आलात याबद्दल ही एक छोटीशी भेट मित्रमणेकडून. थँक्यू. तर डिटेक्टिव्ह प्रिया पुन्हा एकदा आलेल्या आहेत. आपण त्यांचा पार्ट 2 करतो आहोत. त्यामुळे आता डिटेक्टिव्ह प्रिया 2.0 असं म्हणायला हरकत नाही व्हर्जन. याचं कारण असं आहे की एपिसोड आल्यानंतर रिॲक्शन खूप होत्या पण खूप लोकांनी याचा पार्ट 2 यावा अशी अपेक्षा वर्तवली होती आणि त्याचा मान राखून प्रियाजी पुन्हा इथं आलेल्या आहेत. सुरुवात करूया. येस. पण हा बेसिक प्रश्न असा मलाही वाटतो की पहिला एपिसोड झाला त्यानंतर मला रिॲक्शन जे आल्या ते मी सांगितल्यास लोकांना माहिती आहे. तुम्हाला अनुभव कसा होता पहिला एपिसोड झाल्यानंतरचा? खूप छान. लोकांना इंटरव्ह्यू खूप आवडला. लोकांनी खूप कौतुक केलं आणि मला पण खूप छान वाटलं. खूप कॉल्स आले मला. खूप लोकांनी विशेष दिले, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. ओळखीचे जेवढे होते जेवढे ओळखत होते त्यांनी पण खूप ॲप्रिशिएट केला हा इंटरव्ह्यू आणि सगळ्यांनाच आवडला. म्हणजे इट वॉज रिअली गुड. हा प्लॅटफॉर्म इतका छान आहे, व्ह्युअर्स इतके छान आहेत, कमेंट्स छान आले. आय एन्जॉयड. आणि मागच्या इंटरव्ह्यूमध्ये थोडंसं लोकांचं गैरसमज काही झाला होता. मी ते सांगतो काय झालं. आपण काही रील्स पण काढले होते त्याच्यामध्ये शुगर डॅडी आणि तो सगळा प्रकार आपण दाखवला होता. त्याच्यामध्ये एक उल्लेख होता की ग्रामीण भागातून ज्या मुली येतात त्या येतात आणि मग त्यातून शुगर डॅडीचं प्रमाण वाढतं असा एक उल्लेख आला होता. तर त्याबद्दल तुम्ही ट्रोल पण खूप झाला होता. राईट. तो ॲक्च्युली रील मिलियन्समध्ये गेला होता. मिलियन्समध्ये व्ह्यू असताना ट्रोलर्स प्रमाणात होते, कमी होते. पण शेवटी तो एक मुद्दा आला की तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलींना असं कसं म्हणता. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? एक्झॅक्टली. ग्रामीण भागातनं असं म्हणणं नव्हतं माझं. बाहेरून जे मुली येतात, सपोज पुण्यातल्या मुली बाहेर जातील, मुंबईतल्या मुली पुण्यात येतील किंवा दुसऱ्या कुठल्याही सिटीतल्या मुली कुठेही जातील तर बेसिक काय असतं की त्यांना फ्रीडम मिळतं. करेक्ट. पेरेंट्स बरोबर नसतात आणि फॅमिली मेंबर्स नसतात त्यामुळे त्यांचं फ्रीडम ते कशा पद्धतीने मिसयूज करतात. बाहेरच्या मुली येतात हा त्याच्यावर उल्लेख माझा होता आणि हा माझा एक्सपिरियन्स असा होता की बाहेरून लोक येतात इथे फ्रीडममध्ये ते काहीही करतात. नॉट जस्ट पुणे, मे बी पुण्याचे लोक सुद्धा बाहेर जातात. करेक्ट. आणि तिथेच ते त्यांचं फ्रीडम मिसयूज करतात. आणि मला असंही वाटतं की शेवटी आता प्रिया जे बोलतात ते त्यांच्या अनुभवावर, एक्सपिरियन्सवर. त्यांना जर तशा केसेस आल्या असतील तर त्या तसं म्हणणार. उदाहरणार्थ असं जर एखाद्या डॉक्टरची केस आली तर सरसकट डॉक्टर तसेच असतात असं यांचं म्हणणं कधीच नसतं. पण जर केस डॉक्टरची आहे तर त्या डॉक्टरचीच केस म्हणून सांगणार. त्यात काही गैरसमज करायचं कारण नाही. करेक्ट. ऍब्सोल्युटली. आता आपण आपला 2.0 कडे येऊया. Yes. हा आताचा एपिसोड हा अधिक थ्रिल्ड, हा अधिक गूढ, हा अधिक जास्त केसेसनी नटलेला, आव्हानांनी सजलेला एपिसोड असेल असं मला वाटतं. त्यामुळे आता या काय सांगतायत याकडे माझे लक्ष आहे. प्रियाजी, पहिला एपिसोड झाल्यानंतर ज्या रिॲक्शन आल्या त्यामध्ये मला ज्या रिॲक्शन त्याच्यामध्ये होते की प्रियाजींबद्दल फार कमी माहिती याच्यामध्ये आली. की तुम्ही केसेस सोडवता, लोकांना मार्ग काढून देता किंवा खरी गोष्ट काय ती सांगता, हे झालं एक भाग.
पण जेव्हा एखादी मुलगी या प्रोफेशनमध्ये येते तेव्हा तुम्ही जेव्हा ठरवलं की आता ही प्रोफेशन करायचं, तर तुम्ही मला त्या पहिल्या भागात सांगितलं होतं की तुम्ही कशा पळून गेला, प्रोफेशनली तुम्हाला हे करायचं होतं, पण घरी नंतर परत आल्यानंतर घरच्यांनी तुम्हाला कसं एक्सेप्ट केलं ते सांगायचं राहिलं होतं. घरच्यांनी मला खूप वर्ष एक्सेप्ट नाही केलं या गोष्टी. त्यांचं म्हणणं हेच होतं की हे प्रोफेशन आपल्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही आहे, फिमेलसाठी तर डेफिनेटली नाही आहे. आणि कमिंग फ्रॉम अ मराठा बॅकग्राऊंड, मराठी मुलगी म्हणून मराठा बॅकग्राऊंडमधनं बरेचसे आमच्या घरामध्ये, म्हणजे आमचं बॅकग्राऊंड खूप स्ट्रिक्ट असतं. बाल्कनीत उभं न राहणं, खाली एकटं न जाणं, कुठेही बाहेर एकटं न जाणं, भावाला घेऊन जाणं किंवा कोणाला तरी बरोबर घेऊन जाणं, हे रिस्ट्रिक्शन्स घरामध्ये खूप असतात. आणि अशा रिस्ट्रिक्टेड फॅमिलीमध्ये हे एवढं मोठं स्टेप वॉज अ व्हेरी बिग डिसिजन की हा प्रोफेशन म्हणजे कम्प्लीट अपोजिट होता. ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स खूप आहेत, ह्याच्यामध्ये हार्डवर्क खूप आहे, ह्याच्यामध्ये टायमिंगचा काही भरोसा नसतो, ह्याच्यामध्ये काहीच शुअर नाही आहे. इट इज व्हेरी अनसर्टन प्रोफेशन. आणि या अनसर्टनिटीमुळे घरातल्यांचं माझ्या नेहमीच म्हणणं होतं की हे प्रोफेशन मुलीसाठी नाही आहे, तुझ्यासाठी तर नाहीच आहे. यू डू युअर नॉर्मल स्टडीज, नॉर्मल अभ्यास करून लग्न करून सेटल व्हायचं, हे नॉर्मल लोकांचं लाईफ आपलं आहे, तर तू तेच जगायचं. पण मग असं काय झालं आणि मग त्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं शेवटी? एक्सेप्ट अजून सुद्धा आहेत, थोडंसं एक्सेप्टन्स मध्ये आहेत, अजून सुद्धा ग्रजेस आहेत, पूर्णपणे नाही. पण आता येस, आता ते एज फॅक्टर आणि म्हणजे आता त्यांनी बघितलंय की आय हॅव बीन डुईंग लॉट ऑफ केसेस सक्सेसफुली, म्हणून आता थोडंसं त्यांना वाटतंय की हा की ठीक आहे, आतापर्यंत हिने व्यवस्थितच सगळं निभावलंय, सगळं व्यवस्थितच केलं आहे, त्यामुळे आता थोडंसं त्यांचं एक्सेप्टन्स झालेलं आहे. तुम्ही जेव्हा ठरवलं की मी आता या प्रोफेशनमध्ये उतरणार आणि आता तुम्ही इतकी वर्ष हे प्रोफेशन करताय, राईट, उतरताना या प्रोफेशनमध्ये उतरताना तुम्हाला ते प्रोफेशन कसं दिसलं होतं एक, आणि आता ते प्रोफेशन कसं वाटतंय? मला या प्रोफेशनमध्ये उतरतानाच या प्रोफेशनमधल्या रिस्क फॅक्टर्स वगैरे सगळ्याची जाणीव होती की मी कोणाचे तरी डिटेल्स काढणार आहे, कोणाला तरी देणार आहे, ज्याला देणार आहे त्याचं चांगलं होणार आहे, पण ज्याचे काढणार आहे त्याच्याशी दुश्मनी होणार आहे, हे फॉर शुअर आहे. सो हे रिस्क फॅक्टर तेव्हा जाणीव होती मला. 20 वर्षापूर्वी मी हे चालू केलं, आजपर्यंत मी हे करत आलेली आहे. आणि मी त्याच एका अँगलनी बघितलं की मला लोकांना हेल्प करायची आहे. जे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत फॅमिलीशी, जे लोक फायनान्शियली फ्रस्ट्रेटेड आहेत, बऱ्याच प्रकारचे फ्रस्ट्रेटेड लोक माझ्याकडे येतात, बरेच अनेक रीतीचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात, आणि त्या लोकांना त्यातनं सुटका मिळावी, त्या लोकांना रिलीफ मिळावा, त्यांना प्रॉपर एव्हिडन्स मिळून कोर्टात त्यांच्या केसेस लवकर सॉल्व्ह व्हाव्या, हे इंटेन्शननी मी हे प्रोफेशन स्टार्ट केलं की लोकांना माझ्या साईडनी काहीतरी हेल्प व्हायला हवी. बरोबर. आणि ती प्रॉपर तेच टार्गेट ठेवून आतापर्यंत काम करते आणि आय एम हॅपी. म्हणजे त्याच अँगलनी मी हे बघत आले प्रोफेशन. वा. त्यामुळे तोच अँगल राहिला आहे. मग आत्ताच्या या काळामध्ये, म्हणजे आपला इंटरव्ह्यू झाला जानेवारीमध्ये, त्यानंतर आताच्या काळामध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये तुम्हाला लक्षात राहिलेल्या केसेस कुठल्या? एखादी केस सांगा ना. आत्ता काय ट्रेंड चालू आहे, आत्ता कशावर काम चालू आहे, किंवा आत्ता कसलं लोकांची सायकॉलॉजी काय आहे, गुन्हेगारीकरण कशात वाढते, काय तुमचं म्हणणं आहे? आता जर बघितलं तर ऑनलाईन स्कॅम्स खूप वाढत आहेत. बरं. ऑनलाईन स्कॅम्स म्हटलं तर लोकांच्या डोक्यात फक्त एकच येतं की ऑनलाईन पैसे लोक काढून घेतात, ऑनलाईन पैसे आपल्या अकाउंटमधून डिडक्ट होतात. टू दॅट लेवल लोक जास्तीत जास्त विचार करतात. पण ऑनलाईन स्कॅम एक वेगळ्या प्रकारचा सुद्धा आहे. तो असा की मॅट्रिमोनियल साईट्स, डेटिंग साईट्सवरती जे मुलं मुली एकमेकांना भेटतात आणि लग्नाचे डिसिजन्स घेतात. तर असंच एक कपलची मी स्टोरी सांगते तुम्हाला. आताच रिसेंटली ती केस माझ्याकडे आली. हे कपल मॅट्रिमोनियल साईटवर एकमेकांना भेटलेलं आहे आणि मॅट्रिमोनियल साईटवरनं त्यांची ओळख झाली. दोघंही सेम कास्टचे आहेत आणि त्या लोकांनी डिसिजन घेतला की लग्न करायचं आहे. त्यांनी त्यांच्या पेरेंट्सला सांगितलं की आम्ही असं असं भेटलो आहे, आणि एक 3-4 भेटींमध्ये ते दोघं कन्व्हिन्स्ड होते की आता आपण लग्नासाठी ओके आहोत. सो फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह झाले आणि मुलाकडची आई आणि मुलगा हे दोघं जण लग्नामध्ये खूप ॲक्टिव्ह होते. वडील एवढे ॲक्टिव्ह नव्हते. आणि लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लग्नातच मुलांनी बऱ्याच मुलीला हे टाकले होते, अटी टाकल्या होत्या
हां, की आता सध्या माझं फायनान्शियल क्रंच आहे. कोविड नंतर मी जॉब माझा गेलेला आहे. मी रील्स करतो, हे करतो, ते करतोय. समहाव माझं मॅनेज होत आहे. पण आय विल मेक शुअर की मी तुझी चांगली काळजी घेईल. मी तुला इन फ्युचर चांगलं सांभाळेल. आपण दोघं मिळून काम करू. असे कमिटमेंट्स त्यांनी दिले होते. पण आता सध्या माझ्याकडे फायनान्शियल क्रंच असल्यामुळे मी लग्नाचा खर्च पूर्ण उचलू नाही शकत. सो मुलीच्या साईडला दॅट वॉज ओके, की ठीक आहे, मुलगा क्लिअर आणि ब्लंट सांगतोय. सो त्यांनी विश्वास ठेवला की चला चांगला मुलगा आहे, एकदम ओपनली बोलतोय, क्लिअर बोलतोय. त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी मुलाच्या साईडचा जो खर्च होता तो पण त्यांनी घेतला, मुलीकडच्यांनी केला. तो म्हटला की हा खर्च मी देणार तुम्हाला नंतर. आणि अशा कमिटमेंटवरती त्यांनी लग्न वगैरे केलं. मुलाला सोनं घातलं, मुलीला परत सोनं घातलं मुलीच्या घरच्यांनी. आणि हे सगळं झाल्यानंतर लग्न झाल्यावर हनीमूनला जेव्हा जायचं वेळ आलं तर तो मुलगा म्हटला की तू मला 5 लाख रुपये दे आणि जोपर्यंत तुम्हाला 5 लाख देत नाही मी तुझ्या अंगाला हात नाही लावणार. दॅट वॉज अ व्हेरी बिग शॉक की सगळं ठरलं, लव्ह अरेंज टाईप या लोकांनी केलं, सगळं एक्सेप्ट केलं. आणि तो मुलगा म्हटला जोपर्यंत तू 5 लाख देत नाही मी तुझ्या अंगाला हात नाही लावत. तर आता मला फायनान्शियल नीड आहे, मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, खूप फ्रस्ट्रेटेड आहे आणि माझ्याच्यानी हनीमून वगैरे हा विचार करण्यापेक्षा मला हे 5 लाख रुपये देणं कुठेतरी आहे, ते मला देणं आधी गरजेचं आहे. मुलींनी कर्ज काढून त्याला 5 लाख रुपये दिले. मग ह्या दोघांनी हनीमूनवरनं रिटर्न आले. ते काय हनीमून सगळा डिस्टर्ब झाला. मग या दोघांनी मुंबईमध्ये फ्लॅट घेतला, रेंटल फ्लॅट घेतल्यानंतर फ्लॅटचं डिपॉझिटपासून, रेंटपासून, घरातलं फर्निचर आणि अगदी किराणा माल सगळा सामानापासून सगळं मुलींनी केलं. तो म्हटलं आता पैशाची तर माझी अडचण आहे, ते 5 लाख देणं होतं ते मी दिलेलं आहे. सो आता घरचं तू कर, मग मी नंतर पैसे आल्यावर तुला देतो. मग मुलींनी सगळं केलं. ते पण तिने लोन काढून वगैरे केलं. ते झाल्यानंतर एक 8 दिवस वगैरे ते लोक राहिले असतील बरोबर. मग मुलगी सोनं जे मुलीला घालून आलं होतं ते तिने घरातच लॉकरमध्ये ठेवलं होतं. आणि सासू सारखी येऊन या दोघांमध्ये राहत होती, म्हणजे मुलाची आई. हां, तर मुलाची आई म्हटली की माझ्याकडे राहू दे गोल्ड, सगळं मी सेफ ठेवील. मुंबईमध्ये तू कुठे ट्रेनमध्ये लोकलमध्ये गोल्ड घालून फिरणार, म्हणून मुलाच्या आईकडे दिलं. हां, सेफ होतं. मुलगी जेव्हा तिच्या गावी परत गेली 8 दिवसासाठी, माहेरी गेली. तर माहेरी गेल्यानंतर आईनी आणि मुलाने, म्हणजे त्या नवऱ्याने आणि सासूने सगळं सामान, सोनं, फर्निचर, घरात जे जे काही घेतलेलं होतं, हिचं गोल्ड आणि अक्षरशः म्हणजे किराणा मालापासनं ते सगळंच, आणि टॉयलेटरीजपासनं म्हणजे व्हील वगैरे, साबण, कपड्याचे साबण, सगळ्या सकट घेऊन हे दोघं जण फरार. घराला लॉक लावलं आणि ओनरला सांगितलं की डिपॉझिट आम्ही तुम्हाला जीपेचा नंबर देऊ, त्याच्यावरच करायचं, तिला जीपे नाही करायचं, कारण मुलाच्या नावावर ॲग्रीमेंट केलेलं होतं. त्यामुळे जरी डिपॉझिट तिने दिलं होतं पण ॲग्रीमेंट ह्याच्या नावावर असल्यामुळे ओनर त्यालाच देणार. तर आम्ही तुम्हाला जीपे नंबर देऊ. आणि ह्यांनी हा फोन स्विच ऑफ करून टाकला दोघांनी, आईनी मुलांनी फोन स्विच ऑफ केला आणि दोघे जण गायब. मुलगी परत आल्यानंतर बघते तर घराला लॉक, आणि मग चावी तिच्याकडे नाही, बिकॉज त्यांनी दुसरंच कुलूप लावलेलं होतं. मग तिने समहाव चावीवाल्याला आणलं, घर उघडून बघितलं तर सगळं घर रिकामं आहे, काहीच नाही आहे. आणि तिला शॉक बसला खूप. ती पोलीस स्टेशनला गेली, म्हटली माझ्या नवऱ्याने असं असं केलं आहे, पळून गेला. पोलीस म्हटले हे तुमचं फॅमिली मॅटर आहे, ह्याच्यात आम्ही काही नाही करू शकत. नवऱ्याला तुम्ही समजून सांगा, त्याचं घर शोधा. असं कसं तुम्हाला घर माहिती नाही, किंवा असं कसं तुम्हाला काहीच माहिती नाही. त्यांनाच उलट प्रश्न विचारला. मग त्यांना, तिला जे घर माहित होतं ते रेंटल होतं, ते सुद्धा त्यांनी खाली करून टाकलं होतं, म्हणजे ज्या घरी बघणाबघी झाली होती फायनल. हां, आणि मग रेंटल हाऊस ते पण खाली, हे पण खाली. ते लोकांचं स्ट्रेसच नव्हता अजिबात. मग मुलगी सारखी कंप्लेन करत होती. पोलीस म्हटले की नाही हे फॅमिली मॅटर आहे तुमचं, म्हणजे जर काही क्राईम झाला तर वेगळी गोष्ट आहे. आता नवरा तुम्हाला सोडून निघून गेला आहे, तुमच्यामध्ये काय आपसात वादिवाद काय झाले असतील तर आम्ही त्यात काय करू शकतो. तर असं सगळं झालं. मग मुलीने मला अप्रोच केला, मुलीच्या घरातल्यांनी मला अप्रोच केला. येस. अप्रोच केल्यानंतर मग आम्ही शोध करायला सुरुवात केली. मग आम्ही शोधून काढलं. त्यांचं एक मुंबईतच छोटं 10 बाय 10ची रूम होती कुर्ल्याला, आणि तिथे त्याचे वडील पण राहत होते, आणि तिथे वडील एकटे राहायचे, आणि हे आई आणि मुलगा दोघं जण फिरत असायचे कुठे ना कुठेतरी असंच काहीतरी करत.
तर मग वडिलांकडनं शॅडोईंग करून त्यांचे फोन्स थोडेसे बघून टॅप करून आईचा मुलाचा डिटेल्स काढले, आजूबाजूला एन्क्वायरी केली. तेव्हा कळलं की हे लोक असे खूप मुलींना फसवून थकलेत आणि खूप लोक एन्क्वायरीसाठी येऊन गेले तिथे ह्याच्या आधी सुद्धा. कुठे गेले होते दोघं, भेटले? हे दोघं जण पळून गेले. मलाडमध्ये एक झोपडीत घर घेतलं, मलाडमध्ये अंबुजवाडीमध्ये त्यांनी कुठेतरी एक घर घेतलं आणि तिथे जाऊन राहत होते. मग त्यांना आम्ही तिकडनं शोधलं आणि तिकडून मग त्यांचा स्ट्रेस करून त्याचे अजून अफेअर्स होते, त्याचे काय काय जे काही होते आधी केलेले आत्ताचे, ते सगळं शोधून काढलं आणि त्याचे एव्हिडन्सेस बनवले. मग या सगळ्यामध्ये नेमकं चुकलं काय आणि कोणाचं चुकलं असं मुलीच्या साईडचं पण ॲक्च्युली चूक आहे. मुलीच्या साईडची सगळ्यात मेजर चूक अशी आहे की त्यांनी जास्ती एन्क्वायरी केली नाही मुलाची, त्यांच्या बोलण्यावर गेले. स्वीट टॉकर्स एक असतं की लोकांना मॅनिप्युलेट करायची खूप सवय आहे, लोक मॅनिप्युलेट खूप चांगल्या रीतीने करतात. तर त्या मुलांनी या लोकांना मुलांनी आणि आईनी इतकं छान इम्प्रेशन पाडलं, इतकं छान मॅनिप्युलेट केलं की या लोकांना वाटलं नाही गरजेचं की आपल्याला इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे ह्यांच्याबद्दल. प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन खूप गरजेचं आहे. कसं असतं? त्यांनी 4 लोकांकडे एन्क्वायरी केली पाहिजे, नाहीतर त्यांनी प्रॉपर डिटेक्टिव्ह एजन्सी हायर केली पाहिजे की या लोकांचं कॅरेक्टर काय आहे, ह्यांचं ह्याच्या अगोदर काही लग्न वगैरे झालंय का, ह्यांनी कोणाला फसवणूक केली आहे का, क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, हे सगळं चेक करणं खूप गरजेचं असतं लग्नाच्या आधी. आणि जेव्हा आमच्याकडे प्री मॅट्रिमोनियल केसेस येतात आम्ही इन अँड आउट सगळं इन्व्हेस्टिगेट करतो. म्हणजे अगदी क्रिमिनल रेकॉर्डपासनं ते एस्कॉर्ट सर्व्हिस वापरतात का इथपर्यंत आम्ही सगळं. याच्यामध्ये अशा ज्या संस्था आहेत ज्या विवाह संबंधी काम करतात त्यांची काय जबाबदारी असू शकते? त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी स्वतः सुद्धा हे इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे की जे प्रपोजल्स त्यांच्याकडे येत आहेत ते किती वर्थ आहेत. त्यांचे घरं जाऊन व्हिजिट करणं किंवा त्यांच्या आजूबाजूला एन्क्वायरी करणं, त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे का. पोलीस व्हेरिफिकेशन काढणं आज काही खूप मोठी गोष्ट नाहीये. पोलीस स्टेशनला जाऊन क्रिमिनल रेकॉर्ड इमिडिएट कळतं. सो हे बेसिक स्टेप्स तरी घेणं गरजेचं आहे की ह्यांच्या अगेन्स्ट काही कंप्लेंट झाल्या आहेत का. लास्ट टाइम आपण जेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा शुगर डॅडीचं खूप ट्रेंड होता, तुम्ही मला सांगितलं होतं. आत्ता कसला ट्रेंड चालू आहे? आत्ता काय सगळ्यात जास्त प्रमाण दिसतंय तुम्हाला? शुगर डॅडीचं तर चालूच आहे, नो डाऊट. अजून सुद्धा ती ट्रेंड वाढतच चाललेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे असे ऑनलाईन स्कॅम्स होणं आणि मॅट्रिमोनियलमध्ये प्रॉब्लेम्स येणं अशा पद्धतीने विदाउट एनी इन्व्हेस्टिगेशन लग्न करणं, हे ट्रेंड खूप वाढत चाललेलं आहे. लव्ह मॅरेजेस करणं आणि एकमेकांना फेसबुकवर भेटणं, ऑनलाईन चॅट्सवर भेटणं आणि त्याच्यावरनं मग लग्नाचा डिसिजन घेणं इमिडिएटली विदाउट इवन नोईंग अ पर्सन. ड्रास्टिक स्टेप आहे ही आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी फसवणूक होते. लोक पैसे सुद्धा काढतात, इमोशनली लोक एकमेकांना टॉर्चर करतात, फिजिकल अब्यूज ह्याच्यात होतंय आणि हे कुठल्याही एक्सटेंटपर्यंत जाऊ शकतं. अगदी म्हटलं तर मर्डरच्या एक्सटेंटपर्यंत सुद्धा जाऊ शकतात. असे काही केसेस आमच्याकडे येत आहेत की जीवाला धोका आहे या सगळ्या ह्याच्यातनं. पीपल आर जस्ट मनी माइंडेड. लोक फक्त पैशाला, प्रॉपर्टीला बघून लग्न करणं, हे या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत, मुलीच्या साईडनी पण मुलाच्या साईडनी पण. या सगळ्यामध्ये तुमच्याकडे त्याचे केसेस आलेले आहेत, तुम्ही आधी तुमच्याकडे तुमची फर्म आहे, त्याच्यामध्ये अनेक डिटेक्टिव्ह आहेत, तर मला वाटतं आता 30-35 डिटेक्टिव्ह तुमच्याकडे काम करतात, नवी मुलं. तर एक वेगळा विषय आहे, पण तुम्ही चूज कसं करता डिटेक्टिव्ह म्हणून याला हायर करायचा किंवा नाही करायचा, कसं चूज करता तुम्ही? ओके, आम्ही पहिल्यांदा तर इंटरव्ह्यू नॉर्मल घेतला जातो. इंटरव्ह्यू घेऊन मग त्याला सेकंड राऊंडमध्ये जर फर्स्ट राऊंड इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला सपोज एखादा, तर त्याला सेकंड राऊंड परत बोलवतो आम्ही. सेकंड राऊंडमध्ये त्याला आम्ही रूल्स अँड रेग्युलेशन्स सांगतो. थर्ड राऊंडमध्ये त्याला आम्ही फेक केसवर पाठवतो. अच्छा. येस, त्याला ओरिजिनल केसवर कधीच आम्ही इमिडिएट पाठवत नाही, फेक केसवरती पाठवलं जातं. फेक केसवरती त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केलेत का नाही हे आम्हाला इमिडिएट कळतं. त्याच्यावरती खूप हार्डकोर स्पाय केलं जातं, वेदर ही इज ऑन अ जेन्युइन केस ऑर ही इज ऑन अ फेक केस. दोन्ही क्रायटेरियामध्ये त्या एम्प्लॉईला खूप हार्डकोर स्पाय केलं जातं. आमची सगळी टीम त्याच्या मागे लागते, एका माणसाच्या मागे. येस, आम्ही ते व्यवस्थित स्पाय करतो. मग जरी त्याला रिक्रूट केलं, सपोज त्या सेकंड राऊंडमध्ये तो ओके सिलेक्ट झाला, आतमध्ये आला आणि मग आता रिक्रूट केला, आता त्याला जेन्युइन केस दिली आहे, जेन्युइन केस जरी त्यांनी केली आणि जर एखादी चूक सुद्धा आम्हाला आढळली की ह्यांनी त्याचं खरं नाव चुकून सांगितलं किंवा ह्यांनी त्याची आयडेंटिटी रिव्हील केली
किंवा असं काही, कारण त्याला कुठल्या पद्धतीने आम्ही स्पाय करतो हे त्याला माहीत नसतं. देर आर व्हेरियस वेज की आम्ही आमच्या एम्प्लॉईला स्पाय करत असतो. फक्त क्लायंटला टार्गेटला स्पाय करणं हा क्रायटेरिया नसतो, एम्प्लॉईला स्पाय करणं हा खूप मोठा क्रायटेरिया असतो. डबल डोक्याला खूप ताप आहे तो. म्हणूनच लास्ट टाइम तुम्ही मला विचारलं डिटेक्टिव्ह बनायला काय करावं लागेल, म्हटलं नका म्हणू. पण आता तुमच्याकडे अनेक लोक काम करतात, मुलं मुली काम करतात. तुमच्या एम्प्लॉयनं सोडवलेली तुमची आवडती एखादी केस सांगा ना, की त्यानं ब्रेक थ्रू मिळवला चांगला, असं काय सांगता येईल? अशा खूप केसेस आहेत. मी तर आतापर्यंत 1085 केसेस केल्यात आणि सगळेच माझ्या एम्प्लॉईजनी खूप छान पद्धतीने केलेल्या आहेत. 1085 केसेस आतापर्यंत झालेल्या आहेत माझ्या. सो 20 इयर्समध्ये मी हे मॅट्रिमोनियल फायनान्शियल फ्रॉड्स हे करतच आहे, म्हणजे चालूच आहे मार्केटमध्ये. जिथं पैसा खूप आहे ना तिथं गुन्हेगारीकरण जास्त असतं, असं ढोबळ मानानं बोललं. राईट. मग मला एखादी कॉर्पोरेट सेक्टर मधली एखादी केस सांगा ना, किंवा उद्योगपतीची एखादी केस जो खूप मोठा पैसेवाला. मी तुम्हाला एखादी बॉलिवूड सांगू शकते. सांगा काय होतं बॉलिवूडमध्ये? बॉलिवूडमध्ये पण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात, फायनान्शियल फ्रॉड्स होतात, पण त्यातल्या त्यात ही एक इंटरेस्टिंग केस सांगते मी तुम्हाला. एक खूपच मोठा फिल्म स्टार आहे आणि त्याचं एका मुलीबरोबर फ्रेंडशिप होती किंवा अफेअर होतं. शी इज ऑल्सो अ नोन स्टार. आणि त्यांनी एक दिवस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करायचे होते, पैसे कोणाला तरी पोचवायचे होते. सो अमाऊंट मोठी होती, तर ती मोठी अमाऊंट त्यांनी त्याच्या फ्रेंडकडे दिली, जी फिमेल स्टार आहे. आणि त्यांचं दोघांचं अफेअर होतं, विश्वास होता तेवढा, तर त्यांनी तिच्याकडे दिली की तू ही अमाऊंट इथे इथे पोचव. आणि मोठ्या बॅग्स होत्या, बॅग्स भरून अमाऊंट होती. ती अमाऊंट चोरीला जाणं शक्य नव्हतं, म्हणजे चोरीला कसं जाणार, एवढ्या मोठ्या तुमच्या ट्रॅव्हलिंग बॅग्समध्ये ती अमाऊंट भरलेली होती. सो चोरीला जाणं वॉज नॉट पॉसिबल. पण तिने ते अमाऊंट घेऊन तिथे पोचवायच्या मध्ये ती अमाऊंटचा गफला गेला. आणि तो गफला असा झाला की तिने सांगितलं की ती अमाऊंट चोरीला गेली. आता ज्या ॲक्टरनी ही केस मला दिली आहे त्याला माहिती आहे की अशा एवढ्या 3-3, 4-4 बॅग्स कोण चोरून घेऊन जाणार एकदम. आणि ट्रॅव्हलर बॅग आहेत, सिम्पल लुकिंग, लोकांना वाटणार कपडे आहेत जास्तीत जास्त. अमाऊंट एवढी आहे हे कोणाला डाऊट पण नाही येणार. आणि दॅट वॉज व्हेरी कॉन्फिडेन्शियल, एकदम सिक्रेट होतं की तिकडनं निघाली आणि अमाऊंट इकडं गेली पाहिजे. हार्डली अ स्पॅन ऑफ टाईम तेवढ्यामध्ये तिने ती अमाऊंट गायब केली. तर ती लोखंडवाल्याला राहत होती तिथे, ती रेंटल फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या रेंटल फ्लॅटमध्ये त्यावेळेला तिने ती अमाऊंट ठेवली. ओके, व्यवस्थित हाईड केली. पण तिने काय केलं की तिला ही अमाऊंट पास करायची आहे ह्याची इन्फॉर्मेशन आधीच होती. म्हणजे त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन तेवढं स्ट्रॉंग होतं की अशी अमाऊंट या दिवशी मिळेल, आपल्याला तुला पास करायची. तिने रेंटल फ्लॅट घेतला होता समोरच. ती ज्या घरात राहते त्याच्या बरोबर समोर एक रेंटवर फ्लॅट घेतला तिने. म्हणजे 2 फ्लॅट झाले तिचे रेंटवर. आणि त्या फ्लॅटमध्ये तिला काहीतरी चालू करायचंय म्हणून रेनोव्हेशन करत होती ती. आणि रेनोव्हेशनसाठी तिने काय केलं, सगळ्या टाईल्स उखाडल्या, नवीन टाईल्स टाकायच्यात म्हणून. आणि ती सगळी अमाऊंटच्या गड्ड्या टाईल्सच्या खाली ठेवल्या आणि त्याच्यावरती दुसऱ्या टाईल्स टाकल्या आणि वूड, लाकडाचे प्लाईज वगैरे असे टाकले आणि टाईल्स टाकून ते थोडं दाबून एकसारखं करून ठेवलं. आता ह्याचा तिथे डोकं चालत नव्हतं की आता काय करायचं, एवढी मोठी अमाऊंट विच इज सो डिफिकल्ट टू रिकवर. आणि ती अमाऊंट ज्यांना द्यायची होती त्यांना देणं गरजेचंच होतं. एका हायकोर्टच्या लॉयरनी माझा रेफरन्स दिला की असे एक डिटेक्टिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये डिस्कशन झालं की असं सगळं झालेलं आहे, आता ही अमाऊंट तर आमच्याकडे नाही आहे, काय करणार. मग त्या लॉयरनी सांगितलं की असे एक डिटेक्टिव्ह आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि बघा काय होतंय का. सो त्या स्टारचा मला कॉल आला, असिस्टंटचा. मीटिंग फायनल झाली, एका 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही भेटलो. मग भेटल्यानंतर त्यांनी सगळी केस मला सांगितली. मी त्यांना सांगितलं जस्ट डोंट वरी, मला 15 दिवसाचा टाईम द्या, मी तुम्हाला 15 दिवसात अमाऊंट फुल रिकवर करून देईल. सो ही सॉ माय कॉन्फिडन्स. ते म्हटले की एवढा जर कॉन्फिडन्स आहे तर गो अहेड, आणि आम्हाला दुसरं बघायचंच नाही बिकॉज रेफरन्समधून आले. तर मग केस माझ्याकडे आली. केस आल्यानंतर जी ती को स्टार आहे, त्यांची जी फ्रेंड होती, तिला टॅप केलं आम्ही, तिला शॅडोईंग केलं, टीममधल्या काही लोकांनी शॅडोईंग केलं, मी तिच्याशी फ्रेंडशिप केली. कशा पद्धतीने मला आत घुसता येईल ह्याचे सोर्सेस मला त्यांनी दिले ऑलरेडी, की हाऊ यू कॅन बी फ्रेंड हर, सोर्स कसा.
सोर्स दिला होता मला. मी सगळी केस पूर्ण उलगडून नाही सांगू शकत आहे कारण लगेच कळून जाईल, कारण खूप फेमस लोक आहेत हे. सो सोर्स मला दिला होता की तुम्ही या पद्धतीने गेलात तर तुम्ही इझी फ्रेंड होऊ शकाल. सो आम्ही तो सोर्स यूज केला. त्या पद्धतीने मी फ्रेंड झाले तिच्याशी. ती पर्टिक्युलर ठिकाणी पार्टीजला जायची. तिथे जाऊन आम्ही एकत्र ड्रिंक घेणं, एकत्र डान्स करणं वगैरे असं बरंच काही काही झालं. तिथे जाऊन फ्रेंडशिप झाली. तो पार्टी प्लेस एक सोर्स होता ॲक्च्युली. तिथे जाऊन इझी फ्रेंडशिप झाली. आणि मग मी पण त्याच एरियामध्ये अपोजिट सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला रेंटवर आणि मी तिथे राहिला आहे म्हणून तिला सांगितलं. आणि तिला घरी इन्व्हाइट केलं. मी तिच्या घरी जायचे. आमचा ग्रुप फ्रेंड झाला आणि हाऊस पार्टीज आम्ही करायला लागलो. मग तिच्या घराच्या बाहेर कॅमेराज लावले मी, तिचे टायमिंग्स नोट करण्यासाठी. स्पाय कॅमेराज लावले की ती किती वाजता बाहेर जाते, किती वाजता येते, हिच्याकडे कोण कोण येतं, तिचे मोमेंट्स मला नोट करणं गरजेचं होतं. सो आम्ही तिथे स्पाय कॅमेराज लावले. घराच्या बाहेर स्पाय कॅमेरा लावल्यानंतर घरात त्यावेळेस लावणं पॉसिबल नव्हतं कारण 24 तास तिची मेड घरात असायची. पण घराच्या बाहेर एक दिवस मी रात्रीतनं मॅनेज केलं लावायला जेव्हा कोणी नव्हतं. आणि सिक्युरिटी मला ऑलरेडी ओळखत होता कारण सारखंच आमचं जाणं येणं होतं, त्यामुळे मला काही स्टॉप नव्हता. सो स्पाय कॅमेरा लावल्यानंतर मला हे कळलं की ही बाहेर कमी जाते आणि हे समोरच्या फ्लॅटमध्ये जास्त जाते. सो देन आय सेड की समोरच्या फ्लॅटमध्ये काय आहे हिचं. मग आम्ही चावीवाल्याला घेऊन आलो एक दिवस जेव्हा ती शूटवर होती, ती नव्हती घरी. चावीवाल्याला घेऊन येऊन ओपन केलं. ओपन केल्यानंतर सर्च केलं. ते जमीन का अशी अनइवन लागते टाईल्स. ओपन करून चेक केलं तर नोट्स होत्या. काय बोलला? सगळ्या नोट्स रिकवर झाल्या. सगळ्या नोट्स आम्ही रिकवर केल्या. क्लायंटला लगेच कॉल केला की नोट्स इथे आहेत, लोक पाठवा तुमचे. मग ते सगळे रिकवर करून घेऊन गेले. मी पण गायब. आणि मग ती शोधत राहिली की पैसे, आणि ती कंप्लेंट करणार नाही कोणाला आणि काय करणार, काहीच करू शकत नाही कारण दॅट वॉज चोरीचा पैसा. तिनेच चोरून आणलेला पैसा कोणाचा तरी. ती काय कंप्लेन करणार की एवढा पैसा. आणि तिची तेव्हा त्यावेळेला आज सुद्धा तिची तेवढी इमेज नाही आहे की ती तेवढा पैसा दाखवू शकेल. पण अशा पद्धतीने आम्ही केलं. तिला कळलं असणार 100% कारण त्याच्यानंतर मी गायबच झाले. सो त्याच्यानंतर असं होत नाही कधी की तुम्ही गायब होता आणि नंतर कोणाला दिसला तर मग काय करणार, म्हणजे काय ओळख दाखवणार तुम्ही आणि काय करणार. नाही, असं जनरली आम्ही आयडेंटिटी कम्प्लिटली बऱ्याचदा चेंज करून जातो. दिसणं असतं ना, का तुम्ही दिसता पण वेगळं, थोडं वेगळं दिसतो, थोडं हेअरस्टाईल्स चेंज करतो, थोडं लेन्सेस वगैरे घालणं, बऱ्याच चेंजेस करून जातो आम्ही. तुम्हाला या गेल्या 8-10 महिन्यातली किंवा तुमच्या लाईफ इतक्या वर्षाच्या काळामधली चॅलेंजिंग केस कुठली वाटते? म्हणजे तुमचा खूप कस लागला होता किंवा एक मर्डरची केस होती माझ्याकडे. सुसाईड अटेम्प्ट होतं, सुसाईड केस होती ॲक्च्युली. एका माणसाने सुसाईड केलं होतं. ही केस मुंबईचीच आहे. तर सुसाईड केलं आणि घरातल्यांनी पोलीस कंप्लेंट केलं. जे रेग्युलर रुटीन आहे पोलिसांचं सगळं झालं. त्यांनी गळ्याला फास लावून फॅनला वरती सुसाईड केलं होतं. सो जेव्हा कळलं घरातल्यांना की ह्यांनी सुसाईड केलं, पण आदल्या दिवशी त्यांनी दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स केले होते. अच्छा. भावाबरोबर. हे लोक 3 भाऊ बहीण असे होते. सो भावाबरोबर ऑलरेडी प्लॅन झालेले होते. तर रात्रीतनं हा सुसाईड का करेल असा प्रश्न घरातल्यांना होताच, स्पेशली भावांना बहिणींना होता. सो त्यांच्यामध्ये पण प्रॉपर्टी ग्रजेस थोडेसे होते. त्यामुळे भावाला आणि बहिणीला वाटत होतं की दुसऱ्या भावांनी काहीतरी केलं असू शकतं. तर ते म्हटले की नाही, हे दोघं जण भाऊ बहीण माझ्याकडे आले. नाही, पहिल्यांदा तर पोलीस कंप्लेंट झालं, सगळं झालं. मग रिपोर्ट आला की सुसाईड आहे म्हणून, कारण गळ्याला फास लावलाय आणि नॉर्मल सुसाईड आहे. बायकोनी पण दाखवलं की वरती बॉडी लटकली आहे आणि सगळं नॉर्मल होतं, काहीच कुठे डाऊटचं काही डाऊट नाही. हां, काहीच नव्हतं. पोलिसांनी सगळं चेक केलं होतं. पण झालं असं की जेव्हा ह्या लोकांनी, भाऊ आणि बहिणींनी क्वेश्चन रेज केला की जर त्याला रात्री सुसाईड करायचं होतं तर त्यांनी संध्याकाळी असे प्लॅन्स आमच्याबरोबर का केले, आणि जर असे प्लॅन्स, एवढे चांगले प्लॅन्स त्यांनी केले होते तर मग हा रात्री सुसाईड करेल का? आणि हा सुसाईड करणाऱ्यातला नाहीच आहे. ही सो स्ट्रॉंग. तो ड्रंकर्ड होता, तो दारू खूप प्यायचा, पण तो सुसाईड करेल ह्या लेवलचा तो नव्हता. असं बहिणीला, भावाला स्ट्रॉंग फिलिंग होतं आणि त्यांना स्ट्रॉंगली त्यांच्या दुसऱ्या भावावर, धाकट्या भावावरती डाऊट होता की ह्यानीच काहीतरी केलं असणार आहे.
सो त्यांनी माझ्याकडे केस घेऊन आले की पोलिसांनी तर सुसाईड सांगितलेलं आहे, सिनॅरिओ पण सगळा असा आहे की सुसाईडच आहे, पण तरी आमच्या मनात एक हुरहुर आहे की त्यांनी मेसेजेस दाखवले मला की उद्याचे त्यांनी प्लॅन्स केले, पार्टी प्लॅन्स आहेत आणि आम्हाला इकडे इकडे जायचं होतं, गाडी बघायची होती नवीन, हे सगळे प्लॅन्स असताना, एवढे हॅपी प्लॅन्स असताना हा का सुसाईड करतोय. सो आम्हाला आमच्या भावावर डाऊट आहे, हे त्यांनी मला क्लिअरली सांगितलं. तर तुम्ही भावाला शॅडोईंग करायला चालू करा. मग तुमचा रेफरन्स कसा काय आला तिथे? माझा लॉयरकडनंच त्यांना रेफरन्स मिळाला. सॉलिड आहे तुम्ही एकदम. कुठून तुमचे रेफरन्स? हायकोर्ट मधले लॉयर्स बऱ्यापैकी ओळखतात आणि हे अशा केसेस जनरली हायकोर्ट मध्ये जातात, लॉयर्स तिकडचे कनेक्टेड असतात. हा एक वेगळा विषय आहे, पण आता हायकोर्टाचे लॉयर्स अनेक डिटेक्टिव्ह ओळखत असतील. अनेक डिटेक्टिव्ह. असं किती डिटेक्टिव्ह आहेत? खूप डिटेक्टिव्ह आहेत. खूप डिटेक्टिव्ह आहेत, पण रिझल्ट ओरिएंटेड सगळेच नाही आहेत. म्हणजे त्याच्यातल्या महिला किती आहेत? महिला असतील, महिला पण आहेत, महिला पण डिटेक्टिव्ह आहेत. पण आता कॉम्पिटिशन असते. कॉम्पिटिशन आता बऱ्यापैकी माझ्याकडे केसेस जे येतात असे सांगतात क्लायंट्स की आम्ही या डिटेक्टिव्हला दिली होती केस, पण ती काही सक्सेस झाली नाही, आता तुमच्याकडे देतोय. सो असं पण बऱ्यापैकी होत असतं. पण कॉम्पिटिटर्स आहेत, नो डाऊट. आता तर खूप झाल्यात. येस. मग सो हायकोर्टच्या लॉयर त्या भावाला शॅडोईंग करा. हायकोर्टच्या लॉयरनी त्यांना रेफरन्स दिला होता. सो शॅडोईंग करा म्हटल्यानंतर भावातला प्रॉपर टार्गेट माझ्या हातात आहे की भाऊ टार्गेट आहे आपल्याला, ह्याच्यावरच डाऊट आहे आणि ह्याला शॅडोईंग करायचं आहे. सो पण तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं की पहिले मला घर बघायचं आहे, जिथे ते सुसाईड झालं ते बघायचं आहे. आणि मी त्यांना काही डिमांड्स ठेवल्या. ते म्हटले हे सगळं करून काही मिळणार नाही तुम्हाला, कारण पोलीस हे सगळं करून गेलेले आहेत आणि हे नॉर्मल सीन आहे सगळा. एव्हरीथिंग इज व्हेरी नॉर्मल इन हाऊस, नथिंग टू डाऊट. काहीच डाऊट करण्याचं कारण नाहीये. सुसाईडच आहे असं सगळ्यांनी डिक्लेअर केले. पण आमचं मनाची खात्री होण्यापुरतं फक्त तुम्ही भावावर शॅडोईंग करा की त्यांनी काही केलं असू शकतं, त्याचा फोन टॅप करा, काहीतरी करा की फाइंड आउट करा की ह्यांनी तर काही केलं नाही ना, कारण जर ह्याला केलं असेल तर उद्या आम्हाला पण रिस्क आहे. सो ती भीती त्यांना होती. सो मग मी म्हटलं ठीक आहे, मी केस घेतली, केस चालू केली. एकदा मी क्लायंट त्यांच्या पद्धतीने केस देतात, पण आम्ही प्रत्येक वेळेला क्लायंटच्या ट्यून्सवरती केस घेत नाही. पण असं पण म्हणजे काय म्हणजे क्लायंट आम्हाला सांगतात की तुम्ही असं 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 करा, पण आता केस माझ्याकडे आली आहे, केस सॉल्व्ह करणं हे माझं काम आहे. त्यामुळे प्रत्येक वेळा क्लायंट जे सांगतं ते बरोबरच असतं असं नाही, कारण हा प्रोफेशन क्लायंटचा नाही आहे. क्लायंटचा बघण्याचा अँगल प्रत्येक वेळेला राईट असू शकतो असं गरजेचं नाही आहे. त्यामुळे त्या केसमध्ये जे ऑल्टरेशन्स करायचे, आता जसं टेलरला सपोज एखादा कपडा तुमच्यासाठी शिवायचा आहे, तर त्या टेलरला माहिती आहे की त्याला काय ऑल्टरेशन्स करायचे. मी कितीही सांगितलं तरी तो त्या पद्धतीनेच करू शकेल असं काही गरजेचं नाही. उलटं झालं तर असं झालंय का की केलंय मीच आणि मीच तुम्हाला अपॉइंट केलंय? तसं नाही होत. नाही होत तसं. जो करतो त्याच्या मनात एवढी मोठी भीती असते की तो असं करू शकत नाही. राईट. सो शॅडोईंग आम्ही चालू केलं त्याच्या क्लायंटला, टार्गेटला, त्यांच्या भावाला. पण दुसरीकडे एक अँगल असा मी ठेवला की मी घरी जाऊनच आले. घरी गेले, घरात कोण नसताना मी त्यांना सांगितलं की मला घर बघायचंच आहे. घरी गेले, घर बघितलं, ज्या रूममध्ये सुसाईड झालं होतं ते बघितलं. तर तिथे गेल्यानंतर एक गोष्ट अजीब मला दिसली जी कोणी नोटीस नाही केली. ती गोष्ट अशी होती की त्या बेडरूमला 3 खिडक्या होत्या. ठीक आहे. आणि त्या 3 खिडक्यांपैकी एक खिडकी नवीन होती, म्हणजे एकदम क्लीन होती. ज्या 2 खिडक्या आहेत ते डस्टी होत्या आणि रेग्युलर जुन्या खिडक्या जशा असतात, जरी इंटिरियर केलं त्यांनी तरी दोज विंडोज वर व्हेरी ओल्ड आणि दिस विंडो वॉज न्यू. तर आता ही खिडकी नवीन काय? मग मी क्लायंटला फोन करून विचारलं, फोटो काढला आणि क्लायंटला फोन करून विचारलं की घराचं इंटिरियर्स कधी केलंय? तर ते म्हटले इंटिरियर आता रिसेंटली तर काही केलेलं नाहीये, पण ती क्लिनिंग वगैरे करत असते सून आमची. तर मी म्हटलं मग ती अर्धवट क्लिनिंग करायची सवय आहे का तिला? तर म्हटलं नाही, असं का विचारताय? नाही, तिने एकच खिडकी साफ केली, 2 खिडक्या साफ नाही केल्यात. ते म्हटले त्याचं काही लॉजिकच नाही आहे. मी म्हटलं की नाही, लॉजिक आहे, कारण जर 2 खिडक्या साफ नाही केल्या आहेत, त्या जर जुन्या आहेत, तर ही खिडकी साफ केलेली नाही, ही नवीन खिडकी आहे. ते म्हटले की बरं असू शकतं, भावानी बसवली असेल, तो वी डोंट नो. तर मी म्हटलं मग खिडकीचं जे काही ट्रान्झॅक्शन झालं असेल बसवण्याचं, त्याच्या पावत्या असतील ना तुमच्याकडे, तर त्या द्या मला तुम्ही.
तर ते म्हटले नाही आम्हाला तर काही माहित नाही, आम्ही हार्डली घरी जातो, कधी जातो तर हॉलमध्ये बसतो, बेडरूममध्ये जायचा आमचा काही संबंध नाही आहे. सो मग मला ते डाऊट आला होता की खिडकी का म्हणून चेंज झाली. सो मग मी बायकोला डायरेक्ट नाही विचारलं, कारण माझा फर्स्ट डाऊट बायकोवर असतो. माझा डाऊट नवऱ्यावर नव्हताच, माझा डाऊट बायकोवर होता. कारण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं, लग्न झालं होतं, बायको नवऱ्यामध्ये भांडणं व्हायचे, त्यांच्यामध्ये एवढे चांगले रिलेशन्स नव्हते, ही स्टोरी सुद्धा सगळी ऐकली होती. पण तिचे घरातल्यांची सगळ्यांशी खूप चांगले संबंध होते आणि ती एवढी चांगली होती की ती घरात सगळं काम करायची, सगळ्यांना सपोर्ट करायची. तुम्ही त्यांच्याशी एन्काउंटर केलं होतं, बोलणं झालं होतं? बायकोशी नाही झालं होतं, हे दोघं मला प्रायव्हेट भेटायला आले होते. मग मी बायकोशी फ्रेंडशिप केली की तेव्हा ती रडण्याच्या प्रोसेसमध्ये होती आणि ते दुखवटा त्यांचा चालू होता. इट वॉज न्यू सॅडनेस आणि त्या ह्याच्यामध्ये मग मी तिच्याशी पण फ्रेंडशिप केली. मी घरात सगळ्यांनाच टार्गेट केलं, तिच्याशी फ्रेंडशिप केली. तिला म्हटलं की खूप वाईट झालं, सुसाईड नाही करायला हवं होतं वगैरे, पण ठीक आहे, तू एवढी यंग आहेस, तुझं लाईफ आहे पुढे अजून फर्दर, सो इट्स ओके, सवर स्वतःला, मूव्ह अहेड, आता टाईम आहे तुझ्याकडे अजून, असं तसं. मग तिच्याशी माझी खूप चांगली फ्रेंडशिप झाली. आय बिकेम अ व्हेरी गुड फ्रेंड. आणि तिला मी अशा पद्धतीने कन्सोल केलं, तिला मी कन्व्हिन्स केलं की तिला वाटलं की हीच मला सर्वस्व आहे, आता हीच माझी फ्रेंड आहे. किती दिवसात केलं तुम्ही सगळं हे? 4 दिवसात, 4 डेज. तुम्ही हिप्नोटाइज करता का? मॅनिप्युलेट करते. खतरनाक आहे. 4 डेज मध्ये तिच्याशी खूप छान फ्रेंडशिप झाली. हो, एकदम छान. कारण तिचा तो टाइमच तसा होता ना की तिला रडायला खांदा किंवा तिने काहीतरी कोणाकडे तरी बोलायला तिला हवं होतं, तिला गरज होती त्यावेळेस, आणि तो टाइम वेस्ट नव्हता करायचा मला. दॅट वॉज अ पीक टाइम विच आय पिक्ड अप. करेक्ट. आणि मी तिला खांदा दिला, मी तिला फ्रेंडशिप केली तिच्याशी. तिला म्हटलं की यातनं बाहेर पड आता, किती दिवस तू, आणि हे बुरख्यात काय राहतेस, एवढं छान आहेस तू, ब्युटिफुल आहे खूप. शी वॉज व्हेरी गुड लुकिंग. चल बाहेर, थोडंसं बाहेर फिर, पार्टीजला चल. ती म्हटलं आत्ताच नवरा गेलाय, पार्टी कसं करू? म्हटलं अगं आय अंडरस्टँड, पण थोडंसं फॉर अ चेंज, नाही तर तू आजारी पडून मरशील अशी रडून रडून, असं म्हणजे तिला मी कन्व्हिन्स केलं. मग त्या माझ्या ह्याच्यात ती आली आणि एक दिवस माझ्या एम्प्लॉईजशी तिची फ्रेंडशिप करून दिली, फिमेल एम्प्लॉईजशी. आणि मग एक दिवस तिला पार्टीला घेऊन गेले, असंच फोर्स करून खूप फोर्स केला, नाही चलच तू, रडून रडून हे होशील, मला खूप काळजी वाटते तुझी, असं तसं करून थोडं चेंजसाठी चल. मग ती आली. मग माझा खोटा बर्थडे केला, अजून एखादा बर्थडे केला, असं करून तिला बाहेर काढत राहिलो आम्ही सारखं. आणि मग एक दिवस ती नसताना मी घराच्या चाव्या बनवून घेतल्या आणि घरात सगळी झडती मारली. झडती मारल्यानंतर कबर्डमध्ये मला त्याचे बँक ट्रान्झॅक्शन्स सगळे मिळाले. बँक ट्रान्झॅक्शन्स म्हणजे ICICI बँक, ह्याचे त्याचे जे काही लेटर्स वगैरे त्यावेळेस यायचे, ते सगळं मला मिळालं. मग मी म्हटलं की मी क्लायंटला कॉल केला, म्हटलं अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे ह्याच्या? तर ते म्हटले बॅलन्स तसाच्या तसा आहे, अकाउंटला हात नाही लावलेले. म्हटलं गोल्डच्या एवढ्या पावत्या दिसत आहेत, गोल्ड कुठे आहे? लॉकर वगैरे ठेवलं आहे का? नाही म्हटले लॉकर नाही, गोल्ड घरातच असतं. म्हटलं घरात काही गोल्ड नाही आहे. गोल्ड पूर्ण कबर्डचे फोटोज काढले, गोल्डच्या पावत्यांचे फोटोज काढले, बँकचे स्टेटमेंट्सचे फोटोज काढले, क्लायंटला दिले. म्हटलं गोल्ड घरात नाही आहे, बँक स्टेटमेंट तसंच्या तसं आहे. घरात कॅश किती होती? अराउंड 35 lakhsपर्यंत कॅश होती त्याच्याकडे. 1 रुपया कॅश घरात नव्हती. मी म्हटलं मग घरात तुमचा जो भाऊ आहे त्याला ॲक्सेस होता का यायला? तर ते म्हटले नाही, तो बेडरूममध्ये वगैरे जायचा नाही, कधीतरी गेला तर गेला, भांडायचा आणि निघून जायचा. म्हणजे तो घरात येण्याचा काही संबंधच नव्हता की तो येईल, चोरी करेल, जाईल, नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. म्हटलं मग हे सगळ्या तुमच्या दुखोट्यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं का की तुमच्या घरातलं गोल्ड गायब आहे, 35 लाख गायब आहे, आणि बँक स्टेटमेंटमध्ये अमाऊंट जी आहे बँकेत ती तशीच्या तशी स्टेबल आहे, तर दिस इज समथिंग टू डाऊट. तर ते म्हटले की हो हे तर आहे, पण आता माहीत नाही भावानी काय केलं असेल. जर भावानी गोल्ड, पण तो आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो, त्यांनी आजपर्यंत आमच्यापासून लपवलं नाही, कारण तो खूप क्लोज आहे आमच्या. त्यामुळे मला नाही वाटत की त्यांनी गोल्डचं काही केलं असेल, पण तरी मे बी तुम्ही परत एकदा चेक करा. तर मी म्हटलं मी सगळं चेक केलं, आता अजून कुठं चेक करू? अख्खं घर खाली करू का म्हटलं? किचनपासनं हॉलपासनं सगळं चेक केलं आणि परत तसंच्या तसं सगळं ठेवलं. आणि मग माझा डाऊट थोडा तिच्यावरती स्ट्रॉंग झाला की गोल्ड पण गायब आहे, कॅश पण गायब आहे, पावत्या सगळ्या इथे, पावत्या ती गायब करायला विसरली, एवढी कशी काय मूर्खपणा करू शकते? मग आम्ही थोडं तिच्याशी अजून फ्रेंडली राहिलो, तिला थोडं पार्टीजला अजून बाहेर घेऊन जात राहिलो. मग मी डायरेक्ट तिच्यावरती अटॅक केला. मी तिला म्हटलं की आता तू एक काम कर, दुसऱ्या लग्नाचा विचार कर.
लुक फॉर अ बॉयफ्रेंड. आणि इन द मीन व्हाईल त्या खिडकीचं मला कोडं सॉल्व्ह करायचं होतं. आय वॉज अबाउट टू आस्क. या तर खिडकी जर ही चेंज केली तर ही जवळपासच कुठून तरी खिडकीवाल्याकडनं घेतलेली असणार आहे. लांबून तर एवढं टेम्पो ट्रॅव्हल करून येणार नाही. त्या खिडकीचे स्क्रूज सगळे नवीन आहेत, सगळंच नवीन आहे. हां, तर आम्ही चेक केलं आजूबाजूला कोणाकडनं खिडकी बनवली आहे का. तर एका माणसाकडनं आम्हाला म्हणजे जवळपासच्या एका खिडकीवाल्याकडनं स्लायडिंग विंडोवाल्याकडनं कळलं की हां इथून विंडो गेलेली आहे तिथे. मग विंडो तिथे आली म्हटल्यावरती कोण गेलं होतं, तर मॅडम आल्या होत्या. मॅडमनी विंडो चेंज करून घेतली आहे. आणि मी फोटो दाखवला, हेच होते का मॅडम? हो याच मॅडम आल्या होत्या. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. मग विंडोचं तर कोडं सॉल्व्ह झालं. आता तिला मी म्हटलं की ही काय आपल्याला डायरेक्ट सांगणार नाही आहे. मग आम्ही तिला दाखवलं की माझं पण डिवोर्स होतो आहे. मी तिला सांगितलं मी डिवोर्स प्रोसिजरमध्ये आणि माझा एक बॉयफ्रेंड आहे, तर मी त्याला माझ्या घरी बोलवणार आहे, हाऊस पार्टी करणार आहे, तू पण ये. मग ती रेडी झाली यायला, कारण ऑलरेडी आम्ही खूप पार्ट्या केल्या होत्या. वी वर ऑलरेडी गोईंग आउट. ती आली. मी माझ्या बॉयफ्रेंडला बोलवलं, माझ्या एका एम्प्लॉईला बॉयफ्रेंड म्हणून बोलवलं. वी आर सेलिंग इन द सेम बोट. मला हे माहीत होतं की हिचं कुठेतरी काहीतरी आहे फॉर शुअर. मग मी तिला म्हटलं अरे तू पण बोलव, तुझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे असेल तर, नसेल तर मी करून देते तुला, आय विल गेट यू. नाही मेरा कुछ नहीं है असं तसं. मी म्हटलं ठीक आहे एन्जॉय कर. पहिले 2 हाऊस पार्टीज तिने ओपन नाही झाली. तिसऱ्या हाऊस पार्टीला मी थोडं जास्त ओपन झाले की बाबा माझा अजून एक बॉयफ्रेंड आहे पण ह्याला कळलं नाही पाहिजे. सो असं करून मी तिला थोडंसं मॅनिपुलेट केलं. आणि मग तिने तिच्या मग मला म्हटली की मेरा एक दोस्त आहे, बॉयफ्रेंड आहे नाही सांगितलं, दोस्त आहे, मैं उसको बुला सकते. म्हटलं हां मोर दॅन वेलकम, कॉल हिम. मग तिने बोलवलं, दोस्त म्हणून बोलवलं. आम्हाला माहिती कसले दोस्त आहेत. सो शी कॉल्ड हिम. मग पी दारू पिली, त्याच्याबरोबर त्याच्या गळ्यात पडली. त्या घरात आमच्या सीन सगळे, आणि कॅमेराज तर स्पाय कॅमेरा लावलेलेच होते. सो ते सगळं कॅप्चर झालं. तर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि मग क्लायंटला बोलवून घेतलं मिटिंगसाठी. क्लायंटनी मला तिचं असं पिक्चर दाखवलं होतं की ती म्हणजे सती सावित्री, तिच्यापेक्षा चांगली सून मिळणं शक्यच नाही कोणाला. आम्हाला अशी सून मिळाली आहे आणि बुरख्यात राहणारी एकदम अशी, कधीच असं पल्लूवर केला नाही तिने आजपर्यंत, अशी सून आहे. सो मी क्लायंटला बोलवलं, म्हटलं ही तुमची सून आहे का? त्यांनी असं बघितले फोटोज, म्हटले सुनेसारखीच दिसते. म्हटलं हीच तुमची सून आहे. म्हटलं ही पार्ट्या करते म्हटलं माझ्याबरोबर. आणि ही आतापर्यंतची डेव्हलपमेंट आम्ही क्लायंटला सांगितली नव्हती. क्लायंटला हे वाटत होतं की आम्ही त्यांच्या भावावरती टार्गेट करतोय. तर ही डेव्हलपमेंट क्लायंटला त्या दिवशी कळली की हे सुनेच्या मागे लागलेले आहेत. सो ते म्हटलं की पण तुम्ही का करताय हे, म्हणजे वाय आर यू डुईंग, ही नाही आहे, ही तशी नाही आहे. म्हटलं पण ही अशी आहे का हे सांगा मला. फर्स्ट जस्टिफाय की ती दारू पिते का, ती पार्ट्या करते का, तिचा हा दोस्त आहे, तिचा हा बॉयफ्रेंड आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मग दॅट वॉज अ शॉक. ते म्हटले नाही असं तर नाही आहे. म्हटलं पण असं आहे ना, व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, सगळं आहे आपल्याकडे, विथ डेट, टाईम, सिरियल नंबर, एव्हरीथिंग, अनटॅम्पर्ड एव्हिडन्स आहे म्हटलं. मग त्यांना तो शॉक बसला. मग मी म्हटलं की तुमच्या भावावर 99% डाऊट नाही आहे मला, 1% तुम्हाला डाऊट आहे, हिच्यावर मला डाऊट आहे. हिनी आणि हिच्या बॉयफ्रेंडनी काहीतरी घोळ केलेला आहे. तर मग नंतर मग ते कळलं की, मग ते म्हटले बरं ठीक आहे आता मर्डर केलं हे कसं काढणार, ह्याचा एव्हिडन्स कसा मिळणार, हिचं तर कॅरेक्टरचा एव्हिडन्स मिळाला पण मर्डरपर्यंत कसं पोचणार तुम्ही. तर मी म्हटलं तुम्ही शांती ठेवा, मला टाईम द्या अजून 1-2 महिने, शांत राहा फक्त आणि पेशन्सनी आपण काम करू. मग क्लायंटनी ठीक आहे ॲग्री केलं की आता ही टार्गेट आहे, त्यांना कळलं. मग नंतर आम्ही त्या केसवरती परत काम करायला कंटिन्यू केलं. मग मी तिला म्हटलं माझा नवरा काही डिवोर्स देत नाही मला असं वाटतं मला ना उडवायला लागेल त्याला. तर आहे का कोणी तुझ्याकडे असं चांगलं, म्हणजे कोणीतरी सुपारी घेणारं, की जो कोणी सुपारी घेईल आणि माझ्या नवऱ्याचं गेम करेल. तो म्हटली की आर यू श्योर. म्हटलं आई एम वेरी श्योर. तो म्हटली ये बात किसी को बोलोगी तो नहीं. म्हटलं पागल हो गई हो क्या, मैं कैसे बोलूँगी. तोपर्यंत तिला एवढं विश्वासात घेतलं होतं आम्ही, फ्रेंडशिप अशा पद्धतीने झाली होती की आम्ही दोघी एकमेकींसाठी जीव देऊ, तो सिनेरियो आम्ही केला होता. मतलब कि मैं बस थक गई हूँ अभी डिवोर्स मांग के, अब मेरे से नहीं हो रहा है, तो अब मुझे चाहिए कि इसको हटा दूँ मेरे रास्ते से, क्योंकि मेरी ज़िंदगी झंड करके रखी है उसने. तर प्लीज़ टेल मी समथिंग इफ़ यू कैन हेल्प मी, नहीं तो मुझे किसी और से पूछना पड़ेगा और जितने लोगों से पूछूंगी उतना मैटर ओपन हो जाएगा, तो मुझे कॉन्फिडेंशियल रखना है. तो मतलब देख मैं तेरे को एक रास्ता बताती हूँ,
तू इसको ही ले, मेरे बॉयफ्रेंड को ले और तेरे बॉयफ्रेंड को ले और फाशी लगाने का ऐसे और ऊपर लटका देने का. सगळं रेकॉर्डिंग होत होतं. स्पाय कॅमेराज लावलेले होते. माय स्पाय कैमराज आर विथ माइक. अच्छा. हाँ, आणि ऐसे इस तरीके से मैंने मेरे हस्बैंड को भी रास्ते से हटाया. लेकिन ये बात सिर्फ तेरे और मेरे बीच में रहेगी. वादा कर मुझे, तो ज़िंदगी में कभी नहीं बोलेगी कभी, नहीं तो हमारी ज़िंदगी ख़राब हो जाए. मतलब मैं मेरे पति को रास्ते लगा रही हूँ, तेरे पति का क्यों बोलूँगी मैं, पागल. अशा पद्धतीने तिचं मॅनिपुलेट करून मर्डर एव्हिडन्स कन्फेशन घेतला आम्ही. आणि मग तो जाऊन पोलीस स्टेशनला दिला. तिला तिचे एव्हिडन्सेस, तिचे अफेअर एव्हिडन्सेस आणि मर्डर एव्हिडन्सेस हे सगळे क्लायंटला दिले. क्लायंटनी पोलीस स्टेशनला ते दिले आणि तिला मग पोलिसांनी उचललं, अरेस्ट केलं तिला, तिच्या बॉयफ्रेंडला. आणि अशा पद्धतीने ही केस क्लोज झाली. सो इट टूक ऑलमोस्ट 3 to 4 months ही केस क्लोज करण्यासाठी. तेवढे दिवस आम्ही फ्लॅट घेऊन तिला झेलत होतो. तिला पार्टीजला नेत होतो, बरंच काय काय शॉपिंगला. याच्यामध्ये म्हणजे हे फार हॉरिबलच आहे. म्हणजे मला सिनेमापेक्षा काही वेगळं वाटतच नाही आहे. वेब सिरीज असल्यावरच वाटतंय मला. पण याच्यामध्ये मग पोलीस कमी नाही पडले. पोलिसांनी लक्ष घालायला नको पाहिजे होतं. ऍक्च्युली दिसते म्हणलं लगेच सुसाईड अटेम्प्ट करून टाकलं तर. ॲक्च्युली पोलिसांना हे कळलं नाही की ती खिडकी नवीन का होती. त्या खिडकीचं असं लोणचं होतं की हां, ती खिडकी ओपन करून काढून तिकडनं त्याला आत घेण्यात आलं होतं. ती फिक्स खिडकी होती, जी आधीची होती ना, दॅट वॉज अ फिक्स विंडो. या 2 स्लायडिंग विंडोज होत्या आणि ती फिक्स विंडो होती. ती ओपन करून काढून तिथून तो आत आला होता आणि तिथून त्यांनी फाशीला त्याला चढवलं होतं. मर्डर त्यांनी केलं होतं. बिकॉज हिचं एकटीचं काम नाही आहे ते, फाशी देणं. तिला पार्टनर पाहिजे. मग तो तिकडनं एंटर केलं होतं त्यांनी आणि त्यांनी त्याला फाशी दिली. कारण तो ड्रंक होता, त्यांनी दारू पिलेली होती. त्यामुळे त्याला कळलं नाही की दारूच्या नशेत त्याच्याबरोबर काय होतंय. तो एवढा हाय होता, तो रोज दारू प्यायचा. आणि मग त्याला फाशी देऊन वरती लटकून ह्यांनी परत तिकडनं बाहेर पडलं. पण ती खिडकी फिक्स करता येत नव्हती त्यांना, म्हणून ती खिडकी त्यांना चेंज करून नवीन लावून घ्यावी लागली. ती नवीन खिडकी लावण्याच्या चक्करमध्ये हे लोक अडकले. जर ती खिडकी एक खिडकीने खोला राज. एक खिडकीमुळे त्यांना, आणि ती खिडकीचं गोष्ट लक्षात कोणाच्या आली नव्हती. हा एकच पॉईंट होता. नाहीतर घरात असं काहीच नव्हतं की जे लक्षात नाही येणार. कारण गोल्ड आणि पैसे हे विश्वासाने भावाकडे होते, ते कोणीच विचारणार नव्हतं. पण मग आता ते दोघंही आत आहेत. दोघंही आत आहेत. तुम्हाला इतकं सगळं करून करून तुम्हाला असं हे वाटत नाही काय, सगळी माणसं सगळी एकमेकावर काहीतरी करत असतात, कंडिशन घालत असतात, मारत असतात. तुम्हाला असं डिप्रेशन येत नाही कधी? नाही, आता सवय झाली या गोष्टींची. आता हेच करून 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 ह्याचीच सवय झाली. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही जमणार नाही मला आयुष्यात. असं झालंय. सो पण अलीकडच्या काळामध्ये ओव्हरऑल आता 20 वर्ष तुम्ही सगळं करताय, माणूस ह्युमन टेंडन्सी बद्दल काय तुमचं ऑब्झर्वेशन? ह्युमन टेंडन्सी गुड टू बॅड, बॅड टू वर्स होत चालली आता. वर्स टू पॅथेटिक होत चालली. बिकॉज ऑफ फायनान्शियल क्रेविंग, प्रॉपर्टी क्रेविंग. लोकांना पैसा पैसा पैसा, सेल्फ सेंटर्ड झालेत लोक. पैशावर प्रेम, स्वतःवर प्रेम, सेल्फिशनेस. आणि इंटरनेट इज अ व्हेरी बिग रिझन की ऑनलाईन ॲक्सेस इतका इझी झाला आहे सगळ्याच गोष्टींना. डेटिंगसाठी किंवा पटपट पार्टनर्स भेटतात, पटपट देर आर सो मेनी डेटिंग ॲप्स की सेक्स इज अवेलेबल सो इझी. त्यामुळे लोकांना कशाचं काही राहिलं नाही. अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या जनरेशनला सिच्युएशनशिप नावाचा एक प्रकार सुरू झाला आहे. येस, रिलेशनशिप असं आता सिच्युएशनशिप म्हणजे आत्ता माझा हा बॉयफ्रेंड आहे, पुढचं मला माहित नाही की आता ऑलरेडी 3 मुलांबरोबर आहे मी, पण आत्ता माझा हा आहे, तुझ्या बरोबर आहे. करेक्ट. हे जे नवीन आले ना, हे किती कारणीभूत वाटतं तुम्हाला? हे पुढे कुठं जाणार आहे? आणि ह्याच्यामुळे पण क्राईम वाढतोय का? फ्रेंडशिप विथ बेनिफिट्सच्या चक्करमध्ये खूपशे लोक इमोशनल ट्रॉमामध्ये जातात. फ्रेंडशिप विथ बेनिफिट्स करायला जातात, लिव्ह इन रिलेशन्समध्ये राहतात आणि मुलं मुली मग ते रिलेशनमधून बाहेर पडू शकत नाही. एक जण इझी सोडून देतो आणि मग जो एक जण बाहेर नाही पडू शकत त्याला ट्रॉमा होतो. मग मुलं बिंडोक असतात का मुली बिंडोक? दोन्ही म्हणजे दोघांकडनं चुका होत आहेत. असं काही बोलता येत नाही की मुली आजकाल जास्ती चतुर झाल्या आहेत. तुम्ही लास्ट टाइम टू बी व्हेरी ऑनेस्ट, मुली खूप चतुर झाल्या आहेत. मुली खूप जास्ती पुढे गेलेल्या आहेत.
मुलींच्या साईडनी कायदे जे स्ट्रॉंग आहेत हो. त्याचा पण मिसयूज मुली खूप करतायत. हम्म. आणि ऑफकोर्स अशा पण बायका आणि मुली आहेत की ज्यांचं लाईफ ॲक्च्युली मिझरेबल होतं, ज्या Correct, correct. खरंच इनोसंट आहेत हो. आणि ज्या खरंच पिसल्या जातात या सगळ्यामध्ये. त्यांना तो ॲक्च्युली कायदा त्यांच्यासाठी जो झालेला आहे तो त्यांना मिळायला पाहिजे. अशा सिच्युएशनमध्ये पण काही मुली आहेत की जेंट्स लोक खूप मिसयूज करतात तुम्ही मुलींना. ना लास्ट टाइम एकदा ती केस सांगितली जाता जाता की ज्याच्यामुळे आम्ही सगळे स्टंट झालो होतो की तुम्ही त्या पुण्यातल्या एका गॅलरीमध्ये उतरलात आणि ती आईची आणि मुलाची मुलाची केस होती. आय Yes. वॉज लाईक बापरे असं झालं होतं मला. हो. ह्या- त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी हे कमेंट्स केले की तुम्ही अशी का सोडून दिली. आता ही केस अशी यासाठी सोडून दिली की त्यावेळेला पॉक्सो वगैरे हे ती सगळं जर माहित तुम्ही नव्हतं. केस बघितली नसेल तर तुम्ही पार्ट 1 बघा, म्हणजे तुम्हाला त्या केसचं महत्व कळेल. येस, त्या केसमध्ये लोकांनी असे कमेंट्स केले होते की आईनी मुलावरती असे अत्याचार केले होते, आई मुलाला फिजिकली अब्यूज करत होती, मुलाबरोबर सेक्शुअल रिलेशन्स ठेवत होती. तर तो मुलगा 15 वर्षाचा होता. तो एवढा लहान मुलगा असताना तुम्ही असं सोडून कशी दिली ती केस. तर त्याचं कारण हे होतं की तेव्हा ही केस आहे ऑलमोस्ट 18 वर्षापूर्वी. तेव्हा माझं प्रोफेशन नवीनच चालू झालं होतं. त्यावेळेस मला पॉक्सो वगैरे हे सगळे गोष्टी एवढं नॉलेज नव्हतं. आणि अशा केसमध्ये काय करायचं हे त्यावेळेला मला नॉलेज नव्हतं. त्यावेळेला एवढे आपल्याकडे कायदे कानून स्ट्रॉंग नव्हते पण की आपण पॉक्सो जे आता स्ट्रॉंग झालंय, आता जे चाइल्ड अब्यूज वगैरे जे एवढ्या पद्धतीने स्ट्रॉंग झाले, त्यावेळेला 18 वर्षापूर्वी लॉ वॉज नॉट दॅट स्ट्रॉंग. तेवढा स्ट्रॉंग कायदा नव्हता आपल्याला किंवा ह्याच्यामध्ये काय करावं त्याचं नॉलेज तेव्हा नव्हतं मला. डाऊन द लाईन ग्रॅज्युअली आता जसं मी 20 वर्षात हे करत आले, अनुभव आणि मला आता नॉलेज. जर आता ही केस माझ्याकडे रिसेंटली आली असती तर डेफिनेटली आम्ही ॲक्शन घेतली असती. पण त्यावेळेला तशी सिच्युएशनच नव्हती. आमचाच नवीन एंट्री होती या प्रोफेशनमध्ये. आणि मग असंच आम्हालाच तो ट्रॉमा झाला की असं कसं एखादी आई करू शकते. तुम्ही असं कधी एखाद्या पोलिसाविरोधातच केलंय जे कायद्याचं रक्षण करतात त्यांच्या विरोधातच कधी डिटेक्टिव्हगिरी केली? केस आली आहे कधी अशी? केसेस आलेल्या आहेत, अशा खूप आलेल्या आहेत. पण आता मी ऑन कॅमेरा सांगू नाही शकत. पण येस, पोलिसांच्या केसेस पण आमच्याकडे खूप आलेल्या आहेत. तुम्ही जशी ती केस सांगितली होती तशी येत्या या गेल्या पिरियडमध्ये अशी कुठली आहे की जी तुम्हाला स्टन करून सोडलं तिथं? भले तुम्ही नाही, तुमच्या एम्प्लॉईने सोडवली असेल ती केस मे बी, पण अशी कुठली की तुम्ही अवाक झाला होता? हो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या या केसेस अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने माझ्याकडे येतात. त्याची लक्षात राहिलेली एक सांगा, मग आपण थांबूया. ओके, सो त्याच्यामधली ही एक केस आहे की एक डॉक्टर आहेत, ते दुबईला होते. त्यांची वाईफ इथे होती मुंबईमध्ये. ही मुंबईचीच केस आहे. आणि ती खूप लॉयल होती तिच्या नवऱ्याशी आणि शी वॉज ऑल्सो अ डॉक्टर. तर ती एवढी जास्त लॉयल होती नवऱ्याशी की नवऱ्याला असं डाऊट पण नव्हता की माझी बायको असं काही करू शकेल. 20 वर्षाचं लग्न होतं त्यांचं आणि मुलगी अराउंड 16 इयर्सची, लहान मुलगा. आणि एवढ्या लॉयल्टीमध्ये नवऱ्याला असं वाटत होतं की आय एम अ हॅपी पर्सन, माझी हॅपी फॅमिली आहे, सगळं चांगलं आहे. पण एकदा दोनदा असं कानावर आलं नवऱ्याच्या की तुमच्या मिसेसला इथे इथे एका मुलाबरोबर बघितलं आम्ही. तर तो म्हटला की मे बी पेशंट असेल, भेटला असेल. सो इग्नोर केलं. परत असं बघण्यात आलं की फोनवरती ही कोणाशी तरी चॅट करत होती आणि हिने मी गेल्यावर पटकन डिलीट केलं, असं नवऱ्याच्या लक्षात आलं. मग तिथून डाऊट चालू झाला की डिलीट का केलंस? ठीक आहे, कोणाशी चॅट करू शकते, ओके. मग नवऱ्याने केस आमच्याकडे दिली. जे वेन ही वेंट आउट फ्रॉम हिअर, दुबईला ते गेले आणि त्यांनी केस माझ्याकडे दिली की तुम्ही बघा की मी नसताना काही होतंय का, काही आहे का. डाऊट आहे तशी तर ती नाहीच आहे, पण इन केस. तर आम्ही बायकोला शॅडोईंग करायला चालू केलं. शॅडोईंग करायला चालू केल्यावरती रोज घरातनं दुपारची ती जिमला बाहेर पडायची. जिमवरनं ती जायची आणि मलाडच्या तिकडेच जवळपास ब्रिजच्या खाली खोपच्यात जे फ्लायओव्हर्स आहेत त्याच्या खाली खोपच्यात उभी राहायची आणि तो तिथे यायचा, तिचा बॉयफ्रेंड. त्याला टिफिन घेऊन यायची, त्याला खायला घालायची, फोटो सेल्फीज काढायची, किस वगैरे करायची. तो फोन परत त्याच्याकडे द्यायची आणि ही घरी यायची. हे सगळे फोटोज काढून मी व्हॉट्सॲपवर कंटिन्युअस पाठवत होते. नवऱ्याला कळलं की असं असं आहे. ही वॉज व्हेरी शॉक्ड. मग बाहेरचे फोटोज उपयोगी नाही आहेत, म्हणजे हे लोक भेटत आहेत किंवा बाहेर जेवत आहेत एकत्र, गाडीवर बसलेत, दॅट डझंट मच प्रूव्ह ॲडल्ट्री. आता ॲडल्ट्रीसाठी आम्हाला एव्हिडन्स हवा होता कारण नवऱ्याला जायचं होतं डिवोर्ससाठी कोर्टात. सो मग आम्ही काय केलं की तिच्या
घरात कॅमेराज लावले. एकदा तिच्या ॲब्सेन्समध्ये तिच्या सासू सासऱ्यांचं घर खालीच होतं, त्यांच्याकडे चावी असायची, त्यांनी आम्हाला ॲक्सेस दिला. तिच्या घरात आम्ही स्पाय कॅमेराज लावले. तो माणूस तिच्या मुलाला शिकवायला ट्युशनसाठी घरी येत होता. ही वॉज अ ट्युटर. त्यामुळे घरामध्ये सुद्धा ह्यांच्यामध्ये रिलेशन्स होत होते. पण मोस्ट ऑफ द टाइम असं व्हायचं की घरात मुलगा असल्यामुळे आणि मुलगी असल्यामुळे किंवा मेड असल्यामुळे त्यांना तो चान्स मिळायचा नाही. तर आत्ताचा जो व्हॅलेंटाईन डे गेला तेव्हा ही केस आम्ही क्लोज केली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचं 100% कन्फर्म होतं. फोनवरती त्यांचं जे बोलणं झालं होतं ते कॅमेरामधनं आम्ही ऐकलं होतं की भेटायचं आहे, सेम हॉटेलवर जायचं आहे. सो आम्ही त्या दिवशी तिला व्यवस्थित प्रॉपर शॅडोईंग केलं. तर तिने मुलीला खाली वडिलांकडे सोडलं, सासऱ्यांकडे, आणि मुलाला ती घेऊन गेली. तिने मुलाला बाहेर उभं केलं हॉटेलच्या एका शॉपवरती की तू इथे टॉईज बघ, मी अर्ध्या तासात येते, इथून जाऊ नको. 12 वर्षाचा मुलगा आहे, तो कधी कुठेही निघून जाईल, त्याला कोणी उचलून नेईल. शी वॉज लिस्ट बॉदर्ड. तिने त्याला ते बाजूला, तुला जर वाटलं तर टॉईज बघून झाले तर बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये बस, खा वगैरे, तोपर्यंत मी येते. आणि ही तिथून साईडच्याच गल्लीमधल्या हॉटेलवरती गेली. ती जशी हॉटेलमध्ये गेली आमच्या स्टाफनी फॉलो केलं आणि तिने रजिस्टरमध्ये नाव त्या दोघांनी लिहिलं. माझ्या स्टाफनी पण फॉलो केलं, त्यांनी पण रूम घेतली, रजिस्टरमध्ये नाव घ्यायच्या आणि फोटो काढला रजिस्टरचा. तो एक एव्हिडन्स आम्हाला स्ट्रॉंग झाला की हे दोघांचं रजिस्टरवरती नाव आहे विथ नंबर अँड आधार कार्ड वगैरे एव्हरीथिंग. आणि तिच्याबरोबर आतमध्ये एक आम्ही स्पाय कॅमेरा पाठवला होता. म्हणजे ती जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा जो वेटर गेला आतमध्ये, त्याच्या जे रूम सर्व्हिस असते त्याच्याबरोबर एक स्पाय कॅमेरा आम्ही आतमध्ये पाठवला होता. आणि तो स्पाय कॅमेरा अशा पद्धतीने होता की तिला कळणार नाही कधीच की दॅट वॉज अ स्पाय कॅमेरा. आणि त्या कॅमेरामध्ये त्यांचे दोघांचे रिलेशन्स रेकॉर्ड झाले. आणि ते आम्ही, दॅट वॉज सो शॉकिंग की ती सगळं करून बरोबर अर्ध्या पाऊण तासात खाली आली. मुलगा इथे तिथे रस्त्यावर फिरत होता, त्याला घेतलं आणि घरी आली. दॅट वॉज अ व्हेरी शॉकिंग केस की हा जर मुलगा कुठेही हरवला असता, कोणी उचलून नेला असता तर काही झालं असतं. ते नवऱ्याला आम्ही लाईव्ह दाखवत होतो जेव्हा ती गेली आत. तो कॅमेरा आम्ही त्यांच्या मोबाईलवरती कनेक्ट केला होता आणि त्यांना लाईव्ह दिसत होतं की शी इज गेटिंग फिजिकल विथ दॅट मॅन. तिने शावर घेतलं, फिजिकल रिलेशन्स केले आणि ती बाहेर आली. आणि जशी आली घरापर्यंत गेली, मुलाला घेतलं, सगळं रेकॉर्ड झालं होतं. आणि दॅट वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग केस. तो एव्हिडन्स खूप स्ट्रॉंग होता कोर्टसाठी आणि त्याला रिलीफ मिळालं. त्यांनी डिवोर्स घेतला तिच्यापासून. फ्लॅट, मुलांची कस्टडी वगैरे सगळं त्याला मिळालं. या सगळ्यामध्ये आता आपण शेवटाकडे आलेलोच आहोत. तुम्ही अपडेट कसा होता? तुम्ही ॲज अ डिटेक्टिव्ह लॉज असतील किंवा तुमचे काही प्रोटेक्टिव्ह इश्यूज टूल्स असतील, मे बी तुम्ही अपडेट कसं होतं या सगळ्या इश्यूजमध्ये? आम्ही कंटिन्युअस अपडेशन ठेवतच राहतो की आता नवीन काय आहे, नवीन काय लॉज आलेत, नवीन काय टूल्स आलेत. स्पाय कॅमेराज, गॅजेट्स आमचे स्वतःचेच मॅन्युफॅक्चरिंग आहे. सो आम्ही स्वतःच ते करतो. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही स्पाय कॅमेराज बनवत असतो, वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये टाकत असतो. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही स्पाय कॅमेराज इन्स्टॉल करत असतो. काही फोन सॉफ्टवेअर्स आमच्याकडे असतात. सो आम्ही ते अपग्रेड करत राहतो नवीन टूल्सला, नवीन लॉजला. कायद्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि कायद्याच्या बाहेर काही करायचं नाही. नथिंग इलिगल. आम्ही इलिगल केसेस पण एंटरटेन करत नाही. सो जे काही नवीन लॉज येतात त्या बायलॉजमध्ये, फ्रेममध्ये राहून आपल्याला काम करायचं. या सगळ्यामध्ये तर काय म्हणतात, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स होतात किंवा तुमच्याकडे कॉलेजमधली मुलं मुलींचे इश्यूज येत असेल. लग्न हा फॅक्टरच लोकांना नको आहे का आता, असं वाटतं तुम्हाला? बऱ्यापैकी आता आजकाल मुलं मुली म्हणतात की आम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू, म्हणजे उद्या जर का बिनसलं काही तर सोडून जायला इझी आहे. लग्न तोडायचं म्हणजे एव्हिडन्स आणि हे ते सगळं खूप येतं, कमिटमेंट्स येतात. पण असं किती लोकांबरोबर तुम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार, तुमचं लाईफ किती मिझरेबल होणार हे त्यांना तेव्हा कळत नसतं. पण हो, खूपशे लोक आजकाल असे स्टँड घेत आहेत की लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणं बेटर आहे. मला तुमच्याशी बोलल्यावर पुन्हा एकदा फारच थ्रिल वाटलं, कारण खूप गोष्टी तुम्ही अनुभवताय, सांगताय. पण यातली एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते की तुम्ही तर सांगताय की खूप वर्स्ट होत चाललंय सगळं, ह्युमन रिलेशनशिप खूप वर्स्ट होत चाललंय. तर ही काळजीचं कारण आहे. आणि मला त्यानिमित्तानं असं वाटतं की मी बरं कशामुळे होईल, काय केल्यामुळे बरं होईल. पैशावरचा फोकस कमी करायला पाहिजे का, इंटरनेटवरचा फोकस कमी करायला पाहिजे,
की मॅन टू मॅन किंवा ह्युमन टू ह्युमन कनेक्टिव्हिटी जास्त वाढवला पाहिजे. येस, काय ह्युमन करावं टू ह्युमन कनेक्टिव्हिटी जास्त वाढणं गरजेचं आहे. फॅमिली लाईफ व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आजकाल पेरेंट्सच एवढे ऑनलाईन बिझी झालेत, मुलांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे मुलांना पण कळत नाही काय करायचं. मुलं पण ऑनलाईन बिझी आहेत, सगळेच ऑनलाईन आहेत, सगळेच ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये हरवलेले आहेत. इट्स अ ऑनलाईन वर्ल्ड, कॅशलेस वर्ल्ड सारखं ऑनलाईन वर्ल्ड झालेलं आहे. त्यामुळे फॅमिली एकमेकांना टाइम देऊ शकत नाहीये आणि ते खूप महत्वाचं आहे. ओके, एकमेकांशी कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे. प्रियाजी, तुम्ही आवर्जून मित्रमंडळावर पुन्हा एकदा आलात आणि पुन्हा नवीन केसेस सांगितल्यात. मला अपेक्षा एवढीच होती की नवीन केसेस म्हणजे नवीन एंटरटेनमेंट असा मुद्दा नाही याच्यामध्ये, तर ह्युमन टेंडन्सी काय लेवलवर चालली आहे आत्ता. त्यांनी जे ऑनलाईन स्कॅम सांगितलं ते काय प्रकारचं सुरू आहे आजूबाजूला, किंवा सिच्युएशनशिपबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या, यातून आपण थोडेसे शहाणे होऊया. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात की जे अशा पद्धतीने जात असतात. निदान त्यांना जरी यातनं कळलं आणि शहाणी झाली माणसं तर फरक पडेल असं वाटतंय. तर हाच त्याचा मागचा उद्देश होता. तर तुम्ही आलात आणि तुमचे काही अनुभव शेअर केले याबद्दल खरंच थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. प्रियाजी आपलं काम करतातच आहेत. प्रियाजींसोबत ज्यांना बोलायचं असेल किंवा केसेस द्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमची माहिती देणारच आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता आणि बाकी टर्म्स कंडिशन्स तुम्ही बोलून घ्यालच. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सतर्क राहा, कारण आजूबाजूची परिस्थिती फार बरी नाही आहे. तर लक्ष द्या. थँक्यू प्रियाजी. थँक्यू. थँक्यू. थांबतो.